त्या कंडिशन मध्ये त्याच्यामुळे उर्वरित जेवढे संघ असतील ना त्या संघ नायकांना आयोजकांच्या वतीने आम्ही जाहीर नम्र विनंती करतो, आवाहन करतोय की आपली खेळाडू वृत्ती दाखवा, झटपट मैदानामध्ये उतरत जा। फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज धावतच गेला पाहिजे। इतकी जरी मेहरबानी आमच्यावर केली ना तरी फार बरं होईल, आपल्याकडनं आम्हाला सहकार्य मिळेल। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अभि आणि स्ट्रायकरला फलंदाज कोण नावं लिहिली नाही, थांबा अजून 12वा खेळाडू आलेलाच नाहीये। काय स्ट्रायकरला भावेश, नॉन स्ट्रायकरला हेमेंद्र। पहिला चेंडू कव्हर मधनं क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतो, एलिगंट लुकिंग शॉट हेमेंद्र, सुपर्ब शॉट। पहिला चेंडू अभिजित यांचा पाहिला, हा बॉल मिळाला। कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट, अगदी डावा पाय पुढे टाकला आणि कव्हर मध्ये कुठली खेळाडू नसताना त्याने अगदी सनसनीत दणदणीत अगदी कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अतिशय शैलीदार आणि दर्जेदार असा फटका पाहायला मिळतोय तो भावेश यांच्या बॅटमधनं। अभि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, याला पुन्हा एकदा गगनचुंबी फटका पाहायला मिळतोय दूर गगन की छाव में। वैभव आहे का? वैभव आहे, ओके वैभव। स्ट्रायकरचा फलंदाज वैभव आहे, नॉन स्ट्रायकर हेमेंद्र, बरोबर ना? बस नाही तर काय नाव तुझं? संकेत नांगरे पाटील, कुठलं? चांदीप, ओके। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू फेकून देत आहेत आणि वन बाउंसनी जातोय चेंडू सीमा रेषे पलीकडे। वैभवच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा खणखणीत असा चौकार, पहिला चौकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वर। अगदी चॅम्पियनच्या थाटामध्ये वैभव अँड कंपनीची फलंदाजी सुरे। अभिसारखा एक नामांकित गोलंदाज पूर्ण निष्प्रभ, ज्याच्यावर प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यावरच पॉवर प्ले मध्ये वैभवने निर्णायक हल्ला चढवलाय। यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा फटके पाहायला मिळत आहेत। पोलिशी मार भेटतोय अभिला, अगोदर तेजसने दिला होता सुशीलला, अगदी त्याचीच पुनरावृत्ती। पहिला चौकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार, चौथा चौकार। धावा झालेल्या प्रचंड विद्युत वेगाने 18 वर। जिंकण्यासाठी आता फक्त 10 धावांची गरज आहे। 11 चेंडू आणि 11 धावा। पुढचा चेंडू आणि वा दे दनादन जॉन जानी जनार्दन। आज अभि सुद्धा रात्रभर झोपणार नाहीये। तेल चोप ज्याला आपण म्हणतो, तेल चोप। पहिला सुशीलचा काढला तेल चोप, आता अब बारी है अभि की। अभि अभि नहीं तो कभी नहीं। बघा आज मात्र नींद नहीं आएंगी, रात भर करवटे बदलते रहेंगे। तेल चोप, जसा आपण खळ बनवताना तेल चोप काढतो, गुळगुळीत भाग करतो। पहिला चौकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार, चौथा चौकार, पाचवा षटकार। बघूया शेवटच्या चेंडूवर मॅच फिनिश होते की काय। आणि खेळ खलास, बाजार उठला। निलेश मडवी धर्मवीर प्रतिष्ठान यांच्याकडनं वैभवला 1100 रुपयाचं रोख बक्षीस। कोणाकडनं? निलेश मडवी धर्मवीर प्रतिष्ठान यांच्याकडनं 1100 रुपये वैभव यांना आलेले आहेत। खेळ खलास। अभिवर किती 3 चौकार आणि 3 षटकार, साहित्रिक 18। किती धावा झाल्या एकूण? 30 धावांची लयलूट। अभिला पूर्ण नेस्तनाबूत केलंय, डॉमिनंट केलेलं आहे।